असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. काय सांगाल निवडणूक आयोगाची अधिकाऱ्यांनी भेट घेतली तक्रार केली नेमकी कोणाच्या विरोधात तक्रार आहे? देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे पहिल्या 2 फेजमधला जे मतदान झालं त्याच्यानी घाबरून सातत्यानं हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान या मुद्द्यांवर उतरलेले आहे. आणि आज तर त्यांनी कहरच केला. एका मराठी मुख्य दैनिकामध्ये पहिल्या पानावर त्यांनी तुम्हाला जल्लोष कुठे पाहिजे, पाकिस्तानात पाहिजे की भारतात पाहिजे, तशा पद्धतीनं वोट करा. आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट, शिवसेना, एकनाथराव शिंदे गट या तिघांनी पण अशा पद्धतीची जाहिरात दिलेली आहे. आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं की अशी जाहिरात आम्ही पण देऊ शकतो की तुम्हाला पाकिस्तानात न बोलवता जाऊन बिर्याणी खाणारा प्रधानमंत्री पाहिजे की चायनाला 2 टूक सांगू शकणारा, मणिपूरमध्ये ग्रहयुद्ध सुरू असताना त्या लोकांमध्ये भारत ब्रह्मदेशाच्या सीमेवर जाऊन आपल्या लोकांना सांत्वन देणारा आणि देशामध्ये भारत जोडो यात्रा, भारत जोडो न्याय यात्रा करणारा प्रधानमंत्री पाहिजे का, अशी पण जाहिरात आम्ही देऊ शकतो. पण आमच्याकडे कार्यक्रम आहे, BJPकडे कार्यक्रम नाही आहे. 10 वर्षाच्या अन्याय काळानंतर आज निवडणूक हारताना बघून ज्या पद्धतीचं काम देशाचे प्रधानमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते करत आहेत त्याच्याविरुद्ध आम्ही आज तक्रार दिली. त्यांना सांगितलं की यापूर्वीसुद्धा आम्ही आपल्याकडे पुराव्यानिशी देवेंद्र फडणवीस, राम सातपुते, बावनकुळे साहेब या सगळ्यांविरुद्ध तक्रार केल्या होत्या. आपण कारवाई करण्यामध्ये उशीर का लावता, हा सुद्धा जाब जो आहे तो आम्ही निवडणूक आयोगाला विचारला. आणि त्यांना सांगितलं की फ्री अँड फेअर इलेक्शन हा आत्मा आहे या देशाच्या लोकशाहीचा आणि संविधानानं तशी अट घातलेली आहे, त्याचं पालन होत नाही हे सुद्धा आम्ही निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलेलं आहे. आणि असं होत नसल्यामुळे एवढी हिंमत BJPची होते. अशा पद्धतीनं देशामध्ये द्वेष पसरवून जातीच्या नावानं, धर्माच्या नावानं ते निवडणूक जिंकू इच्छित आहे. त्याला पायबंद घातला पाहिजे, त्याच्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे. कारण की आपल्याकडं आम्ही सबळ असा पुरावा दिलेला आहे. आणि निवडणूक आयोगामध्ये, भारतीय संविधानामध्ये आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट याच्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याचे दाखले देत आम्ही आज निवडणूक आयोगाकडे अशी तक्रार केलेली आहे. आम्ही त्यांना हे पण सांगितलं की अशी जाहिरात आम्ही पण देऊ शकतो की पठाणकोटमध्ये 70 वर्षाच्या इतिहासात पठाणकोटमध्ये ISIला बोलवून त्याला इन्व्हेस्टिगेट करू देणाराही हा प्रधानमंत्री आहे. आम्ही असं पण छापू शकतो. पण आम्ही असल्या गोष्टीवर उतरणार नाही, कारण आमच्याकडे कार्यक्रम आहे, 5 न्याय आहे. आणि आम्ही या देशाच्या भविष्यासाठी, या देशाच्या चांगल्यासाठी, भल्यासाठी कार्यक्रम देणारे लोक आहोत. आम्ही गांधींचे अनुयायी आहोत. हे आम्ही खपवून घेणार नाही, अशा पद्धतीचा स्पष्ट इशारा जो आहे तो आम्ही निवडणूक आयोगाला दिलेला आहे. आणि हो, आमची मागणी आम्ही स्पष्टपणे सांगितलेली आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांना या निवडणुकीपासून बाहेर करावं, त्यांच्यावर स्पष्टपणे कारवाई करावी. अशा पद्धतीनं त्यांनी मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं, आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं आहे, संविधानाचं उल्लंघन केलेलं आहे. फ्री अँड फेअर इलेक्शन्स याच्यामुळं होऊ शकत नाही, अशा पद्धतीचं हे काम आहे. त्यामुळे यांचे सर्व उमेदवार आणि पक्ष याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि यांना निवडणुकीच्या बाहेर करावं, अशी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. सर, एक वडट्टीवारांकडनं 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलेलं होतं, त्या संदर्भात भाजपकडनं मोठ्या प्रमाणात आंदोलनं वगैरे होताना पाहायला मिळत आहे. कशा प्रकारे बघताय या विधानाकडं? वडट्टीवारांकडनं जे निकमांबद्दल वक्तव्य केलेलं होतं त्या संदर्भात काँग्रेसची काय नेमकी भूमिका? काय बोलले ते वडट्टीवारांचं म्हणणं होतं की बिर्याणी संदर्भातलं जे वक्तव्य आहे किंवा जे महानिरीक्षकांनी पुस्तक लिहिलेलं होतं त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आक्षेप जे आहेत ते उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात होते, ज्यामध्ये कसाब विरोधात काही वक्तव्य निकमांकडनं जी केलेली होती ती कशी चुकीची होती हे त्याच्यातनं दर्शवणार नाही, स्पष्टपणे पुढे आलेलं होतं. मीरा बोनवरकर यांनी सुद्धा त्या गोष्टीचा खुलासा केलेला आहे की कसाबला कुठल्याही पद्धतीची बिर्याणी वगैरे असा काही प्रश्नच होत नव्हता. उलट कसाब असेल, इतर देशद्रोही लोक जे आहेत
आतंकवादी त्यांना फाशी देण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे. स्पष्टपणे देशाच्या हितासाठी काँग्रेसनी 112 इंची छाती दाखवलेली आहे. आणि आता देशाच्या प्रधानमंत्र्याचा चायनाचा चसुद्धा निघत नाही तर उज्ज्वल निकल त्याच्यासाठी जबाबदार आहेच ना. सर, भाजपच्या नेत्या सुमित्रा महाजनांनी असं म्हटलंय की मला काही भाजपच्याच कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत की आम्ही नोटाला मतदान करू. सुरत त्यानंतर इंदोरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर ही परिस्थिती निर्माण झाली असं भाजपच्याच नेत्या असलेल्या महाजनांचं म्हणणं आहे. असं आहे की त्या अतिशय सन्मानित राजनेत्या राहिलेल्या आहेत आणि आपण पाहिलं असेल चंदीगडमध्ये कशा पद्धतीनं निवडणूक सॅबोटाज करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने किती गंभीर ताशेरे ओढले हे आपण पाहिलं. इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये सरळ भ्रष्टाचार झालेला आहे, ते कसे असंविधानिक आहे ते सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलं. त्याच्यानंतर देशाचे प्रधानमंत्री येऊन सांगतात की मी ते चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या टिप्पणीनंतर इंदोरमध्ये 307चा गुन्हा आमच्या उमेदवारावर लावण्याचं काम केलं, त्याला दबाव आणला, त्याला परत घेतलं. सुरतमध्ये त्याचे प्रस्तावकच पोचू दिले नाही, त्याच्यावर दबाव आणला. आणि पूर्ण गुजरातमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कशा कारवाया केल्या जातात, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे व्यवसाय कसे संपवण्याचा प्रयत्न केला जातो, कशा त्यांना दहशतीमध्ये ठेवलं जातं, हे सगळ्या देशाला माहिती आहे. त्यामुळे भाजप आता हारण्याच्या परिस्थितीमध्ये तानाशाहीवर उतरलेला आहे. मी तुम्हाला सांगतो, 3 दिवसापूर्वी देशाच्या संसदेमध्ये CISF, CRPF या सगळ्या संस्थांनी तिथे मॉकड्रिल केलेलं आहे. कशासाठी केलं हे देशाचे प्रधानमंत्री सांगतील का? संसदेमध्ये मॉकड्रिल कशासाठी केलेलं आहे, काय कारण होतं हे मॉकड्रिल करण्याचं? आणि त्यांनी हे समजू नये की ते जे करत आहेत ते सगळं काँग्रेसला माहिती आहे. जे अधिकारी त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे ते सगळं काँग्रेसला माहिती आहे. जे चित्रपटातले काही आहेत, महाराष्ट्रातली काही आहेत, ते सगळं काँग्रेसला माहिती आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावं. मॉकड्रिल कशासाठी झालं होतं असा आरोप आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. संसदेमध्ये तुम्ही मॉकड्रिल करता तर कशासाठी केलं हे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. एक विषय आणखी असा आहे की प्रकाश अण्णा शेंडगेंनी असं म्हटलंय की प्रकाश आंबेडकरांचा पक्ष वंचितांचा आहे का धनदांडग्यांचा आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसला काय वाटतं, कोणाचा पक्ष आहे? असं आहे की प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आपण आज लढाई लढतो आहे, तुम्ही आम्ही सगळे हे देशाची घटना, राज्यघटना, संविधान वाचवण्याची, लोकशाही वाचवण्याची लढतो आहे. आणि आंबेडकरांनी त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीने सहभाग द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. प्रकाश अण्णा शेंडगे कोण आहेत? असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.